सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुतीत अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ, मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण पण अद्याप खातेवाटप नाही। खातेवाटपावर आज महायुतीमध्ये पुन्हा चर्चा होणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरे गटामध्ये आज चर्चा होण्याची शक्यता। ठाकरे आज अधिवेशनामध्ये हजेरी लावणार। विरोधक परभणी बीडमधील घटनांवर अधिवेशनात आक्रमक होण्याचा अंदाज। नागपूर विमानतळाजवळ सुषमा अंधारे यांना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी। फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीचा स्फोट। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत। आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत भूमिका स्पष्ट करणार। पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी। भुजबळांची प्रतिक्रिया, मी खेळणं आहे का तुमच्या हातातलं, भुजबळांचा संतप्त सवाल। शरद पवारांनी भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं। भुजबळांवरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला पवार उभे राहायचे, आव्हाडांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी संघटना आक्रमक। काळे कपडे घालून ओबीसी संघटना आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहून देखील मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांनी फेसबुक आणि ट्विटरवरील प्रोफाईल बदललं। मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यानं दादा गटाचे नाराज, आमदार प्रकाश सोळंके नाराज। सोळंके अधिवेशन सोडून माजलगावला परतले। धनंजय मुंडेंऐवजी मला मंत्रिपद मिळायला हवं होतं, प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं जयंत पाटील बोलले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांना टोला। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचं पथक 2 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून। सीआयडी अधिकाऱ्यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली। एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार। दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल विधेयक सादर करणार। भाजपकडून खासदारांना व्हीप जारी। गडकिल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखाचा दंड आणि शिक्षेची तरतूद। गडकिल्ले संरक्षित करण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। नाशिकमधील लासलगाव बाजार कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलो तर मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांदा 30 रुपये किलो। मात्र किरकोळ बाजारामध्ये अद्यापही कांद्याचे दर 60 ते 80 रुपये। राज्यात थंडीची लाट। नगरमध्ये सर्वात कमी 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। तापमानामध्ये 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।